नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान योजना यादी जाहीर झालेली आहे व या दिवसाची 20वा हप्ता कधी जमा होणार आहे हे सर्व माहिती मी आपल्या चॅनलवरती सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आधारे 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। विविध माध्यमाच्या अहवालानुसार हा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट बँक खात्यात हस्तांतरित केले जातात। ही योजना जी आहे तर मित्रांनो 2019 मध्ये सुरू झालेली आहे। तर ती मित्रांनो आतापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांना सन्मान निधीचे दिलेले आहे। तर मित्रांनो, आपण आर्थिक सहाय्य काय होणार आहे हे पाहू। आता पीएम किसान योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि अल्पधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जे 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँकेत खात्यात जमा केले जातात। तर मित्रांनो, जून म्हणजेच मित्रांनो 20व्या हप्त्याची प्रतीक्षा तारीख किती होणार आहे ते सांगणार आहे मित्रांनो। तर जून 2025 मध्ये वितरण माध्यमाच्या अहवालानुसार पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुम्हाला मित्रांनो जून 2025 मध्ये 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो। तर याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु 19वा हप्ते यापूर्वी 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथे 19वा हप्ता जाहीर केला होता। तर मित्रांनो 9.8 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले। तर मित्रांनो, त्यामुळे 20वा हप्ता जून मध्ये येण्याची शक्यता बाळगली आहे। तर 20व्या हप्त्यांच्या पात्रता काय काय असणार आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा व शेवटपर्यंत बघून घ्या। तर मित्रांनो, जमीन मालकी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे। सकारात्मक जमीन मालकांना या योजनेचा लाभ मिळत नाही। तर मित्रांनो, आधार संकलन शेतकऱ्यांच्या आधार कार्डाच्या बँक खात्याशी संकलन असणे आवश्यक आहे। केंद्र ई-केवायसी योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे। याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि आधार कार्डाची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, हे झाली तुम्हाला थोडक्यात माहिती झालेली आहे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय काय करावे लागणार आहे। तर मित्रांनो, 20व्या हप्त्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते आम्हाला कमेंटद्वारे सुचवा, आम्ही त्याचे उत्तर नक्की देईन तुम्हाला। तर मित्रांनो, 20व्या हप्त्याची वाट जे शेतकरी बंधू पाहत आहेत त्यांच्यासाठी खुशखबरी आलेलीच आहे व तसेच वरून त्याच्यासाठी काय करावे लागणार आहे व काय केल्याने तुम्हाला कोणता पर्याय भेटणार आहे मी सर्व इथे सांगणार आहे। तर मित्रांनो, 20व्या हप्त्यामध्ये काय भेटणार आहे आपल्याला। तर मित्रांनो, नोंदणी अनिवार्य आहे 31 डिसेंबर 2024 नंतर फक्त शेतकरी रजिस्ट्रेशन मध्ये नोंदणीकृत करणाऱ्या शेतकऱ्यांनाच फक्त याचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादी आहे की नाही हे तपासावा व पीएम किसान पोर्टलवर बेनिफिट स्टेटस पर्यायावर क्लिक करून तुमचे क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकावा व अप्रत्ययाचे निष्कर्ष सहस्तामने व मालिक जमीन असल्याचा उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती आणि सरकारी कर्मचारी यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो। तर हे कसं झालेलं आहे सांगू मित्रांनो तुम्हाला। तर 20व्या हप्त्याची अति महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देत आहे मी, कारण ह्या जी सूचना आहेत ती तुम्हाला कोणत्याही चॅनलवर भेटणार नाहीत। तर आपलं पहिलं चॅनल आहे जे रिअल गोष्टी तुम्हाला सांगत आहे। तर आपल्या चॅनलला पटकनपणे एक लाईक ठोकून टाका व असेच याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, नोंदणी ड्राईव्ह मध्ये मे 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सिच्युएशन ड्राईव्ह राबवला आहे, ज्यामुळे नवीन शेतकऱ्यांना नोंदणी आणि विद्यमान लाभार्थ्यांना या शेतकऱ्यांचा अद्ययावत करण्यात येणार आहे। तर मोबाईल ऍपचा वापर पण तुम्ही करू शकता मित्रांनो। पीएम किसान हा मोबाईलवरती ऍप आहे, प्ले स्टोअर गुगल प्ले वरती हा तुम्हाला सहजपणे भेटून जातो व हा ऍप आपल्याला डाउनलोड करून आपला जो काही म्हणजेच एक आपलं जी काही अडचण आहे ती तुम्हाला याच्यावरती सांगायची आहे व टाकायची आहे। याच्यावरती तुम्हाला हर एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच्यावरती मिळणार आहे आणि हा ऍप बिलकुल फ्री आहे आपल्या गव्हर्नमेंट तर्फे। आणि मित्रांनो, मेन म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आपण इथे देणार आहोत। तर ती सल्ला कोणकोणते आहेत पाहू मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी जर आपल्या चॅनलवर नवीन जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तर 20व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते आणि जमिनीच्या नोंदी अनिवार्य ठेवल्या
जर ई-केवायसी किंवा नोंदणी पूर्ण झाली नसेल तर त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा हप्त्याची रक्कम अडकण्याची शक्यता आहे. तसेच पीएम किसान पोर्टलवर किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन संपर्क साधून कोणत्याही तांत्रिक अडचणीचे निराकरण करावे. तर मित्रांनो, हे आपल्याला एक सल्ला झालेला आहे आपला आणि निष्कर्ष जर आपण पाहायचं झालं, मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू. Thanks for watching this video. Visit again